नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा गौरी अवधूत तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करतोय. आज आलो आपण पेठमाप येथे चिपळूण कर्णेश्वरीची यात्रा बघण्यासाठी. भयंकर अशी मोठी यात्रा आणि तेवढीच प्रसिद्ध यात्रा बघण्यासाठी आज आलो आहोत. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे शेरणं. हे तुम्ही जे बघता या ठिकाणी ही पालखी या नदीच्या किनारीच्या मैदानामध्ये या दोन पालख्या दिसत आहेत आणि समोर जो झेंडा दिसतोय, ध्वज दिसतोय मोर पिसवाला, तो मोर पिसाचा ध्वज आणि ह्या पालख्या हे शेरणे काढतात. तर शेरणे म्हणजे नक्की काय? तर शेरणे म्हणजे नवस. लोक आदल्या दिवशी नवस करून नारळ आणि जो नवसाचा भाग आहे तो त्या ठिकाणी या जमिनीमध्ये ठेवला जातो आणि ही पालखी त्या ठिकाणी आपोआप या मोरपिसाच्या खोळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येते आणि तिथल्या अगदी अचूक ठिकाणी या ठिकाणी तो नारळ किंवा जे देणं असतं ते काढलं जातं त्या ठिकाणी आणि ते पालखीला दिलं जातं. अशा प्रकारे हा प्रसिद्ध शेरणे समारंभ या ठिकाणी या कर्णेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये नेहमी आणि दरवर्षी हा बघायला मिळतो. हा अनोखा वेगळा सोहळा फक्त तुम्हाला चिपळूण या ठिकाणीच बघायला मिळणार. त्यामुळे नक्की कधी जर या शिमग्याच्या दरम्यान तुम्ही चिपळूणला येत असाल या यात्रेला मात्र तुम्ही नक्की भेट द्या. ही कर्णेश्वरीची यात्रा बरोबर होळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी होत असते. याचा होम सुद्धा आधीच एक दिवस अगोदर लागतो. तर अशा प्रकारची ही प्रसिद्ध कर्णेश्वरी सोमेश्वर देवीची यात्रा आहे. पुढे बघूया आपण देवीच्या पालखीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. या ठिकाणी पालखी वरती आली आहे मैदानातून आणि हा जत्रेचा भाग आहे आणि या ठिकाणी ही पालखी संपूर्ण या पेठमाप परिसरात फिरत असते आणि आपल्या या आशीर्वादाचा वर्षाव आपल्या भाविकांवरती करत असते आणि भाविक सुद्धा तितकेच प्रचंड उत्साही आणि पवित्र मनाने या देवीचं दर्शन घेत असतात. त्यामुळे असा हा अनोखा सोहळा आपल्याला घर बसल्या बघायला मिळतो. हे आपलं भाग्य आहे. आणि नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि तुमच्यापर्यंत ह्या घर बसले तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव यावा, या सगळ्या गोष्टी बघायला मिळाव्यात आणि एखादी नवीन ज्ञानात भर आणि तुमच्या नवीन भेटीला वाव मिळावी यासाठी हा व्हिडिओ केला जातो. बघा या ठिकाणी किती झुंबड उडालेली आहे. लोक अक्षरशः या पालखीच्या पाया पडण्यासाठी आपल्या आतोनात प्रयत्नाने या आपल्या देवाला भेटण्यासाठी या ठिकाणी येतात. देव सोमेश्वर आणि देवी आई कर्णेश्वरी अशा या दोन पालख्या या ठिकाणी उभ्या आहेत आणि आपल्या भाविकांना, आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत. ठिकाणी त्यांच्यात वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास पोलीस कक्षाशी संपर्क साधावा.
आता आपण समोर अगदी म्हणजे घर बसल्या दर्शन घेण्यासारखाच हा या ठिकाणी योग आहे. आणि जे तुम्हाला समोर पालखी दिसते ती आहे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेव कंजेश्वरीच्या पालखीच्या भेटी दरम्यान असणारा हा सोहळा. आणि तुम्हाला घर बसल्या या ठिकाणी दर्शन मिळत आहे. तर नक्कीच भाविको, खूपच छान असं दर्शन आपल्याला लाभलेलं आहे. आणि ही पालखी आता पुन्हा निघाली आहे पुढच्या वाटेला आपल्या इतर भाविकांच्या घराच्या भेटीला. पाठोपाठ या ठिकाणी ही श्रीदेवी आई कर्णेश्वरीची पालखीसुद्धा आपल्या या भाविकांच्या भक्तांच्या भेटीला शेरणे काढून झाल्यानंतर आता ही निघालेली आहे सानेकडे. ज्याची कोणाची टोकरची चावी व हातातील घड्याळ तर अशा प्रकारे पेठमाप वासियांच्या भेटीला आलेली ही देवी आई कंजेश्वरी आणि देव सोमेश्वर यांची ही पालखी अगदी ढोल ताशांच्या आवाजामध्ये असा हा सुंदर सोहळा आणि स्वर्ग अनुभूतीचा सोहळा हा या ठिकाणी पेठमाप परिसरात चिपळूणच्या दरवर्षी बघायला मिळतो. आणि या दरवर्षीसाठी लोक आपली सर्व कामं बाजूला ठेवून या आपल्या देवी आईसाठी या ठिकाणी भेटायला येतात. आणि खरंच असे एक सण असे हे सण आणि परंपरा आपण जपली पाहिजे. आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू तरी मात्र या अशा सणांसाठी आपण एकत्र यायला हवं. अशा या परंपरा संस्कृती आपण जपायला हव्यात, कारण ह्याच्यातच खरी आपली ओळख आहे, मजा आहे आणि आपली पुढची पिढी आहे.